नमस्कार मंडळी. तर त्र्यंबकेश्वर करून आपण निघतोय पंचवटीला. मी आहे नेहा, चटपटी बडबडी आणि थोडी केओटिक. मी कुठे गेली आणि गोंधळ घातला नाही असे होत नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आम्ही ज्या चुका केल्या त्या करू नका. ऑब्वियसली बजट ट्रिप है तो हम ट्रॅव्हल करेंगे बस से ही. विंडो सीट तर मला आवडते, पण ऊन इतके होते की कधी पोचतोय असे झालेले. अगेन डोंट ट्रॅव्हल इन बस ॲट आफ्टरनून. बाहेरचे व्ह्यूज गरमीला कंटाळून आम्ही पोचलो पंचवटी स्टॉपला आणि त्यानंतर जे आम्ही एक्सपिरियन्स केलं बाय गॉड तुम्हीच बघा. वेअर इज पंचवटी? देअर इज पंचवटी. वेअर टू गो? सो आम्ही असं कुठून तरी उन्हात चालत रस्ता काढत हॉटेलमध्ये बसलो. थोडं थंड पाणी प्यायलो, लिमका प्यायलो आणि मग ऑटो केली जी आम्हाला आजूबाजूच्या मंदिरमध्ये फिरवणार होती. ते काका खूपच चांगले होते. पैसा वसूल है अगर आपको सब जगह देखनी है तो. आम्ही आलो काळाराम मंदिरमध्ये. हे नाशिकच्या पंचवटी भागातील अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर मंदिर असे आहे. हे मंदिर भगवान श्रीरामांना समर्पित आहे. मंदिरातील श्रीरामांची मूर्ती काळ्या दगडाची असल्यामुळे ह्याला काळाराम मंदिर असे नाव पडले. रामायणनुसार श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण इथे राहिले होते. हॅलो, वेलकम टू आवर वेलकम टू आवर ब्लॉग. आम्ही आलो आता एक काळा मंदिरमध्ये. काळा राम मंदिर सी म्हणून मीरा बोलते लोक करू. ठीक आहे गाईज, फर्स्ट ब्लॉग आहे आमचा. जरा सांभाळून घ्या आम्हाला. मिस्टिक आणले पण मिस्टिक नाही वापरत, इतकी मंद आहे. या मंदिरचा परिसर खूपच छान होता. आम्ही इथे फोटो व्हिडिओ काढून निघालो पुढे जाऊन काकाने आम्हाला पंचवटी हे नाव का पडले हे सांगितले. पंचवटी फोटो स्टेशन झालं की पंचवटी नाव कसं पडलं? हे 5 वडाचे झाड पूर्वीपासून इथं 1 2 3 4 5 नंबर टाकले. सीता गुफाचं काम चालू असल्यामुळे आम्हाला ते बघता आलं नाही, म्हणूनच आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. आजूबाजूचे खूप सुंदर असे मंदिर बघत आम्ही पुढे निघालो. हे होतं श्री लक्ष्मीनारायण मंदिर. या मंदिराच्याच बाहेर एक काका रबडी घेऊन बसलेले. ती आम्ही टेस्ट केली, खरंच खूप स्वादिष्ट होती. त्यानंतर आम्ही निघालो कपिला गोदावरी संगम बघायला. कपिला आणि गोदावरी नदी जिथे एकत्र येतात त्या ठिकाणीला कपिला गोदावरी संगम असे म्हणतात. इथे एक ब्राह्मण बसलेले, त्यांनी आम्हाला संपूर्ण माहिती दिली आणि या संगमाचे काय महत्त्व आहे तेही समजावून सांगितले. निव्वळ 500 रुपयामध्ये या काकाने आम्हाला इतक्या मंदिरांचं दर्शन करवलं. शेवटी आम्ही कपाळेश्वर मंदिर ह्या ठिकाणी जायला निघालो. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. या मंदिराची खासियत म्हणजे अशी आहे की इथे नंदी नाही. असे मानले जाते की एकदा भगवान शिवने ब्रह्मदेवाचा एक मस्तक म्हणजे कपाळ कापला, त्यामुळे त्यांना पाप लागले. त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी इथे तपश्चर्या केली, म्हणजेच प्रायश्चित केले, म्हणून ह्या ठिकाणाला कपाळेश्वर नाव पडले. आम्हाला संध्याकाळच्या गोदावरी आरतीसाठी थांबायचे होते, म्हणून आम्ही काळाराम मंदिरमध्ये परत आलो आणि आम्ही तिकडे थोडा आराम केला. तेव्हा आम्हाला समजले जवळच स्वामीनारायण मंदिर आहे. मग आम्ही परत ऑटो केली आणि आम्ही स्वामीनारायण मंदिरकडे निघालो. हे मंदिर भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे. हे मंदिर स्वामीनारायण संप्रदाय बॅप्स संस्था यांनी बांधले आहे. महंत स्वामी महाराजांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 25 ते 28 सप्टेंबर 2022 साली करण्यात आली. मंदिर बांधण्यासाठी राजस्थानातील प्रसिद्ध गुलाबी बन्सी पहाडपूर पाषाणचा वापर केला आहे. मंदिरच्या उभारणीत कोणत्याही धातूचे वापर करण्यात आलेले नाही. 130 फूट लांब, 90 फूट रुंद, 78 फूट उंच असे हे मंदिर आहे. आम्हाला रिटर्न जायचं होतं पंचवटीला, म्हणून आम्ही परत एकदा ऑटो केली. ऑटोमध्ये गोळा खात मजा करत आम्ही निघालो पंचवटीला. गोदावरी आरती सुरू होते संध्याकाळी 7पर्यंत. घंटांचा नाद, शंकराचा आवाज आणि मंत्रोच्चार, सगळीकडे भक्तीचे वातावरण निर्माण झालेले होते. दीपांच्या प्रकाशात चमकणारी ही गोदावरी नदी खूपच सुंदर दिसत होती. ह्या क्षणासाठी केलेला हट्टास. खरंच ही ट्रिप या आरतीशिवाय अपूर्ण होती. आरती संपेपर्यंत 7:45 झाले होते. त्यानंतर आम्हाला कळत नव्हते ट्रेननी जाऊ की बसनी. आम्ही ठरवले ट्रेननी जायचं आणि द्वारका सर्कलसाठी निघालो आणि पुढे बघा. हाय, आम्ही परत नाशिकच्या बसमध्ये
बसलो. आम्ही तिकीट काढली नाशिक टू दादर. आता बोरिवली नाशिक टू बोरिवली. आणि तो आम्हाला म्हणतो ऑल दी बेस्ट आणि मग तू जा आता पकडा ट्रेन. आम्ही ट्रेनकडे गेलो. तिकडे ट्रेन नाही, 11:30 वाजता ट्रेन आहे. सो आम्ही बाहेर आलो, परत हॉटेलमध्ये खाल्लं आणि माइंड चेंज झाला. आता आम्ही बसमध्ये बसलोय. परत तिकडे जातोय बस पकडायला. बाय बाय. आम्ही इकडे खूप वेट केला बसचा. आमची 11:15ची बस होती, ती 12:30ला आली आणि त्याच्यानंतर आम्ही घरी पोचलो.